शेतकरी मित्रांनो, आताच काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील लाखो कर्जदार शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भातली सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। कारण कर्जमाफीसाठी आता तब्बल 36,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले आहेत। केंद्र सरकारकडून हा निधी राज्य सरकारला मिळाला असून 14 जिल्ह्यामध्ये 16 बँकांच्या माध्यमातून येत्या 24 तासांमध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट 2 लाख रुपयांचे कर्जाचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आल्या असून या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर कर्जाचे पैसे म्हणजेच की जमा करण्याचे आदेश 16 बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकाळपासूनच दिले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दिली जाणार नाही। सरकारने यामध्ये 5 महत्त्वाच्या अटी या ठिकाणी लावल्या आहेत। या 5 अटींमध्ये जर का तुम्ही पास झाले तरच तुमच्या म्हणजेच की 2 लाखांचे कर्जमाफी या ठिकाणी माफ होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघा। कारण त्या 5 अटी नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, हेच तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। कोणत्या 16 बँकांमध्ये कर्जाचे पैसे जमा होणार, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे जमा होणार, हे सगळं तुम्हाला शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की ही कर्जमाफी सरसकट का नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी विचारले की आमची सरसकट कर्जमाफी का नाही, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले सरकारला ते परवडणार नाही। एकीकडे लाडक्या बहीण योजनेचे महिन्याला 1,500 रुपये 1,40,00,000,000हून अधिक म्हणजेच की महिलांना या ठिकाणी द्यावे लागतात। दर महिन्याला नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे सुद्धा शेतकरी बांधवांना हप्ते द्यावे लागतात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती शेतकरी बांधवांना मर्यादा आहे। म्हणून यावेळी गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांनाच कर्जमाफी दिली जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की 15 ते 20% शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत। त्यांना 1 रुपया ही कर्जाची रक्कम मिळणार नाही। पण 80 ते 85 शेतकऱ्यांना म्हणजेच की 85% शेतकऱ्यांना मात्र 24 तासाच्या आतमध्ये कर्जाचे थेट या ठिकाणी 2 लाख रुपये आतमध्ये म्हणजेच की बँक खात्यावरती येणार आहेत। आणि ही रक्कम तुम्हाला बँकेतून काढता देखील येणार नाही, हे देखील लक्षात घ्या। बँक ती रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यातून कट करून घेणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमचे कर्ज खाते या ठिकाणी शून्यावर म्हणजेच की कमी होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून आता तुम्हाला समजणार आहे की या 14 म्हणजेच की 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पुढील 24 तासाच्या आतमध्ये कर्जाचे 2 लाख रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही म्हणजेच की पात्र असाल तरच तुमच्या खात्यावर कर्जाचे पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्र झाला, हेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बँकेकडे देण्यामध्ये आलेली आहे, त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील आता तुम्ही लगेच चेक करायचं आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र आहेत। आता हे सविस्तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहूया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यासोबत नेमकी कोणत्या म्हणजेच की कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेकडे दिलेली आहे, हे जिल्हे तुम्हाला पाहायचे आहेत। आणि जर का त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफी या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं नंबर 1 वरती काम असणार आहे, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांचं लिंक असेल, ज्या तुम्ही म्हणजेच की बँक खात्यात कर्ज काढलंय त्याच बँकेच्या खात्यावरती तुमचं आधार कार्ड हे लिंक असणे अतिशय आवश्यक आहे, तरच तुमची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। आणि जे शेतकरी बांधव हे काम अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव वंचित राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे तुम्हाला काम करूनच घ्यायचं आहे। आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांचं या ठिकाणी कर्जमाफ होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ई-KYC
करून घ्यायची आहे। ई केवायसी जे शेतकरी बांधव पूर्ण करतील, ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांचं 2 लाखांपर्यंतचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी म्हणजेच की मिळणार नाही, कर्जमाफीचा खात्यावरती जमा होणार नाही। तुमचं कर्जमाफीचं खातं हाय असं कर्जानेच भरलेलं राहील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ई केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे। तर हे 2 कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र होणार आहेत। तुमची सुद्धा कर्जमाफीची रक्कम या ठिकाणी पुढील म्हणजेच की 24 तासात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर का या म्हणजेच की 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। तर आता महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, 2 मिनिटे नक्की वेळ काढून पाहत चला। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो भंडारा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, भंडारामध्ये राहून शेती करत असाल, कर्जाची म्हणजेच की पैसे केव्हा माफ होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमचं देखील कर्ज खातं हे लवकरच माफ होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जासाठी म्हणजेच की शेतीसाठी कर्ज काढलेलं असेल किंवा इतर काही शेतीच्या कामांसाठी कर्ज काढलेलं असेल तर आता तुमचं देखील कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे। अहमदनगर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, कर्ज केव्हा माफ होईल अशी तुमची प्रतीक्षा असेल। छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे। तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बुलढाणा चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल, नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जाची आतुरतेने पैशांची वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे कर्जाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जालना कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, जळगाव जालना कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। जळगाव जालना कोल्हापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कर्जमाफी केव्हा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पुणे मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुमची कर्जमाफी होणार आहे। तर या जिल्ह्यातील पूर्ण शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।